होय साहेब, अगदी खरं सांगते. तुम्ही लवकर या बघा घराकडं. अहो लवकर येणार ना. अहो लवकरात लवकर राहण्याचे 2,4 हात झाले पाहिजेत. अहो असं धुमधडाक्यात लगीन करू की बघणारे बघतच राहिले पाहिजेत. आम्ही समजा प्लॅनिंग करून ठेवलंय. जी. ठेवू का? गोंधळ बोला सर. एक काम करा, आमच्या होणाऱ्या थोरल्या सुनबाईंच्या घरी पुष्पगुच्छ मिठाईचा बॉक्स पाठवा आणि त्याच्यावर लिहा, आमच्या होणाऱ्या थोरल्या सुनबाईंना प्रेमपूर्वक भेट, प्रतापराव गायकवाड. चालतंय की. खरंच यो बैल समधी इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेणार नाही ना? नाही नाही, एवढी बुद्धीच नाही त्याच्या डोसक्यात. नाही पण माणसाला राग आला की त्याचं डोसकं बिघडतंय. काय सांगाव, करत्याल पण. आधी जे आहे ना ते सांभाळा. मग दर्या किनारी बांधा, नाही तर मुंबईला बंगला बांधा. समजा लईच सोपं वाटायला लागले की तुला. काय अवघड आहे त्याच्यात? आपल्याकडे काय कमी आहे? जमकावून पैसा आहे, जमीन आहे. हे दर्या मुंबई राहून दे, तुला डायरेक्ट चंद्राव बंगला बांधतो. तू चंद्रावर आहेस ते लय झालं. आम्हाला या घरात राहायचंय सूरज. म्हणा की कोण हकलावर लागले तुला? तोच टाइम येणार आहे. लक्षणं तर तशीच दिसायलेत आमासनी. आणि आमच्या संगत तुला बी रस्त्यावर यावं लागणार आहे. कोणाची ताप आपल्याला घरावर काढायची? नुसतं नाव घे, गोळीत घालतो. ए, कोण आहे? कोण बोलले तसं? सूरज, सूरज, अरे अरे, सूरज सिंग आहे. इकडे इकडे. अरे काय करायलाय? काय म्हणलास? गोळी घालतो? घाल गोळी, आम्हालाच घाल. म्हणजे निदान या कैद खाण्यात ना एकदाची सुटका तरी होईल. हे बघ सूरज, आमचं कसं तरी निबल. आम्ही जाऊ आमच्या पप्पांकडं. पण तुझं काय? तुझ्यासाठी जीव तिळतिळ तुटतो रे आमचा. तुला असं रस्त्यावर आलेलं बघितलं तर आमचा आमचा जीवच जाईल बघ पटकन. येडी झाली काय तू? कोण काढणार आहे घरा बाहेर आम्हाला? तुझा भाऊ. राणा दा. होय नाही नाही, राणा दा असं काय करणार नाही. उगाच काय सांगू नको. का? नाही म्हणजे राणा भाऊजी तसं मनानं लई चांगलं आहे. पण उद्या उद्या कुणी त्यांच्या मनात काय भरवलं तर? आता मधी तो खताचा घोटाळा झालता, त्याचा त्यांना राग बिगाला असेल तर? अगं तसं काय असतं तर बोला असतं की त्यो. तेच न सांगता समजा 7-12 उतारा कशा पायी घेऊन गेला असतील राणा भाऊजी. हे बघ सूरज, उद्या जर न सांगता त्यांनी जमिनी इकून टाकली किंवा 7-12 उतारावरनं तुझं नावच काढून टाकलं तर रस्त्यावरच येणार आहेस ना तू? असा आधीना मधी 7-12 उतारा कशा पायी लागतोय राणा भाऊजींना? ते काही नाही, तू तुझ्या भावाच्या मनात काय चाललंय ते काढून घे. जग हिकडचं तिकडं होऊ दे, पण आपण मात्र आपला वाटा सोडायचा नाही. आता उद्या राणा भाऊजींचं लगीन झालं आणि त्यांच्या बायकोनी त्यांना सांगितलं या दोघांना बाहेर हाकला, तर ते हाकलूनच देत्याल आपल्याला. सूरज, तुला तर चांगलंच माहिती आहे लगीन झाल्यानंतर माणूस बायकोच्या तालावर कसा नाचतोय. माझंच उदाहरण घे की. राणा भाऊजींचं लगीन आपल्याला किती महागात पडणार आहे हे येतंय का ध्यानात? शिरतय डोसक्यात, शिरतय? थोडं 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 शिर. अरे वा, एकदम झॅक दिसतीस की. हा काय? होय, हे घे. समजा घेतलीस ना म्हणे. तू घेतलंय?
एकदा का अर्ज दिला की आपण सुटलो बघ. होय कधी एकदा जाऊन फव खाईन झाले बघ. होय हा पण जाता आता देवळात जाऊ. हा एवढी एकदाची परीक्षा पास झालं म्हणजे झालं. अरे होय आशीर्वाद तर लेण्याच पडे का ना मग? हे बघ तू काय बी टेन्शन घेऊ नको, कसली बी अडचण येणार नाही बघ. चल हा? होय चल चल. बस हा. पाठक बाई आहेत का? हा आले आले. ते पाठक बाईंना ते सांगितले. हो अंजली, अगं हे बघ ना, तुझ्यासाठी कोणीतरी मिठाईचा बॉक्स आणि बुके पाठवलाय. सगळंच ठरवून आली आहेस वाटतं. सगळ्यांनाच माहित होतं की फक्त मलाच अंधारात ठेवलंस. काय झालं? तुमच्या लाडक्या लेकीनं स्वतःचं लग्न ठरवलंय. राणाशी लग्न करतीये ती. अगाई नाही, तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. काही ठरलं वगैरे नाहीये. मी तेच ठरवायला राणाजींना भेटणार होते, त्यांच्याशी बोलायचं होतं मला, म्हणून तर तुला मी 2 दिवस थांब म्हटले ना. त्यांच्याशी बोलून झाल्यावर लगेच मी तुम्हाला सांगणारच होते. मी इथं तुझं लग्न ठरावं म्हणून मर मर मरतीये आणि तू परस्पर लग्न ठरवून मोकळी झालीस. आणि आज कळते तेही असं. आई, मी कुणालाच नाही सांगितलंय अजून. मग हे काय आहे अंजली? येऊ का? राणाजी, तुम्ही मन लावता तसं समजा केलंय. हे घ्या. हे काय? तुम्ही सांगितलं होतं ते रीतसर पद्धतीने लग्नाचा अर्ज करायला. घ्या. वाचा सांगा मला. बरं येतो. काकी काका येतो. हा चल रे. अंजली, लग्नाचा अर्ज तू सांगितला होतास अंजली? अगं ते मला हे बिलकुल मान्य नाही अंजली. आई, अगं राणाजी वाईट नाहीये. ते किती चांगलेत आपल्या सगळ्यांनाच माहितीये ना. तू लग्न करून कायमची या गावात राहणार हा विचारच सहन होत नाहीये मला. अगं स्वतःच्या भविष्याचा तरी विचार कर. आई प्लीज माझ्यावर थोडा विश्वास ठेव. मला माझं चांगलं वाईट कळतं. मला शिकवू नकोस तू. तुझं चांगलं वाईट मला जास्त कळतं. आणि तुला काय कळतं ते दिसलंच की आता. मीच मूर्ख, मीच वाईट आहे.
अगं आई, इंदू, इंदू तू जरा शांत होशील का? तुझ्यासाठी कोणीतरी मिठाईचा बॉक्स आणि बुके पाठवलाय. सगळंच ठरवून आली आहेस वाटतं. मला हे बिलकुल मान्य नाही अंजली. तू लग्न करून कायमची या गावात राहणार हा विचारच सहन होत नाहीये मला. अगं स्वतःच्या भविष्याचा तरी विचार कर. बाबा मी खरंच चुकले का? असं नाही, पण जे आम्हाला बाहेरून कळले ते तू स्वतःहून सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. एवढंच. मी सांगणारच होते, फक्त त्याआधी मला राणाजींशी एकदा बोलून घ्यायचं होतं नीट. त्याआधीच प्रतापरावांना कसं कळलं मला खरंच नाही माहिती. आईने पण थोडं समजून घ्यायला हवं ना. ती तुझी आई आहे, तिला असं वाटतं ना स्वाभाविक आहे. आणि ती जे बोलते ना ते जे तिला मनापासून वाटतं तेच बोलते. बाबा मला जे काही हवंय ते का हवंय मला पक्क माहितीये. मी राणाजींना नीट ओळखते. मला ना लहानपणीचीच अंजू आठवते. मला बाहुली पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे. पण आज तू जो निर्णय घेणार आहेस ना, तू लहान नाहीये बाळ. तेव्हा सांभाळून घे. काळजी वाटते का? बाबा तुमचा तुमच्या अंजूवर विश्वास आहे ना? मी जो काही निर्णय घेते तो अगदी विचारपूर्वक घेते. मग झालं तर आता हस बघूया. नाही बघ, आज कामावरून येताना मी तुला तुझ्या आवडीचं चॉकलेट घेऊन येईन. पण आई, आईचं काय? मला तिला दुखवून कोणतीच गोष्ट नाही करायची आहे बाबा. हे बघ, तिला थोडा धक्का बसलाय त्यामुळे ती अशी वागते. होईल हळूहळू शांत. तू स्वतःला सावर, मी आईला सांभाळ. त्यामुळे काही गडबड करू नकोस. शांत डोक्याने निर्णय. आदरणीय बाई, आदरणीय, सप्रेम नमस्कार. आपल्यात जसं बोलणं झालं तसं मी हा लग्नासाठी अर्ज करत आहे. तुम्ही याचा विचार करावा ही नम्र विनंती. आपल्या ज्या काही अटी असतील त्या मला मान्य आहेत. तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. तुमचे काही नुकसान झाल्यावर मी जबाबदार राहीन. तरी आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी ही नम्र विनंती. त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड, 7-12 फोटो. कळावे आपला
नम्र रणविजय प्रतापराव गायकवाड. हॅलो, हा बोला ना. जमलंय ना व म्हणजे तुम्ही सांगितलेलं तसं रीतसर पद्धतीने समजा केलंय तर बरोबर आहे ना व पद्धत. पद्धत हो अगदी रितसर आहे सगळं. आता सांगा फायनल काय ते. मला असं वाटतंय की तुम्ही एकदा परत विचार करावा. तुम्हाला नक्की माझ्याशीच लग्न करायचं आहे ना? अहो एकदम पक्का आहे. आता देव जरी आला तरी बदलणार नाही मी. तुम्ही सांगा. माझंही अगदी नक्की आहे, पण काय. आई रागावली. तिचा या लग्नाला विरोध आहे. पण तुमचा नाही ना व. नाही, मग झालं. ते काकींना कसं समजायचं ते मी बघतो. नक्की. तुम्ही काळजी सोडा आणि तयारीला लागा. काकींना कसं समजवायचं ते मी नक्की बघतो. हो ठेवते. ठेवताय ठेवा. बघितलं नाही सोय. अरे वैष्णो, मी तुला रोज देखतोय, मला कधी काही खराबी दिसली नाही. मग पाटकबाईंच्या आईला कसली दिसली म्हणायची? मला बी तेच कोडं पडलंय. अरे पाटकबाईंनी तुला रीतसर अर्ज करायला सांगितला म्हणून आपण फोटो काढला, नाव गाव पत्ता समजा लिहून घेतलं, रीतसर अर्ज बी केला, तो देऊन बी आलो. आता एवढं सगळं दुनियाभराच्या खटापटी केल्या, रीतसर अर्ज दिला तरी बी तुला विरोध. पाटकबाईंना कसला विरोध नाही, मग त्यांच्या आईला कसला रे? खायला फवं मिळणार म्हणून हरकून गेलो आणि मिळाला काय तर विरोध. विचार कर राणा, विचार कर. अरे अख्ख्या पंचक्रोशीत तुझ्यासारखा गभरू पैलवान मिळणार नाही. मग तुला विरोध का? विचार कर राणा, विचार कर. अरे एवढी शेती आहे, एवढं मोठं घर आहे, तू दिसायला एवढा हिरो आहेस, मग घोडा अडते कुठं? विचार कर जरा, विचार कर. हे अरे जे माहिती ते काय सांगतोयस? कारण सांग की. तुला विरोध करायला 3 कारण आहेत असं मला वाटतंय बघ. 3? हा, काय? मधी त्यांच्या घरला जेवायला गेलास तेव्हा बक्का बक्का हादरलास. आपली पोरगी स्वयंपाक करून दमून जाईल असं भ्या वाटत असतं त्यासनी. छे, हे असलं काय नाही. अरे उलट त्याच म्हणल्या होत्या की या 2-4 या जेवायला म्हणून. हे कारण नाही. दुसरं सांग. दुसरं म्हणजे तू पैलवान, कुस्ती खेळतोस, हाणामाऱ्या करतोस, याच भ्या वाटलं असेल मग. हा, अरे अंजलीबाईंना शब्द दिलाय मी की चिडणार नाही, मारामारी करणार नाही. आणि असलं का असतं तर अंजलीबाईंनी समजवलं असतं काकीसनी. मग आता तिसरं कारण म्हणजे तुझी भाषा. तू आता आगळ आगळ बोलतोस, त्या कसं शुद्ध भाषेत बोलतात म्हणून असलं विरोध. अरे असलं का असतं तर अंजलीबाईंनी सांगितलं असतं. अरे उलट त्याच मला आवजाव करतात. हा, आणि त्याच म्हणल्या आहेत की तुम्ही जसं आहे तसंच राहा.
मला वाटते पाटकबाईंच्या आईचा जरा स्क्रू ढिलाच झालाय, जरा आवळायलाच पाहिजे बघ. अरे तुझ्या तर अरे 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 हा? सोड. हं? ये बघ ये. त्या काकीसने काय बी बोलायचं नाही हा. वा रे वा, लग्नाच्या आधीच सासूचा एवढा पुळका वे रे तुला. तू सांगणार आहेस का नाही ते सांग पहिला. विचार करायला पाहिजे, थांब मला जरा विचार करू दे. कर की लवकर. अरे कराले ना